आजकाल नात्यांमध्ये निर्माण होणारे मतभेद हे सहज आणि लवकर मिटवले जात नाहीत. उलट ते वाढतच जातात आणि शेवटी नातं तुटण्याच्या टोकाला पोहोचतं. यामागचं कारण केवळ एकमेकांमध्ये मतभिन्नता असणं नाही, तर त्याला हातभार लावणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. संवादाचा अभाव, अपेक्षांचा ओझं, अहंकार, व्यस्त जीवनशैली आणि मानसिक तणाव. नात्यांमध्ये निर्माण होणारे हे ताण जर वेळेत हाताळले गेले नाहीत तर ते आपल्याला एकमेकांपासून दूर नेतात. स्त्री आणि पुरुष या दोघांच्या जाणीवा, विचारपद्धती, भावनिक प्रतिक्रिया आणि समाजाकडून त्यांच्यावर असलेली भूमिका या सगळ्यांमध्ये फरक असतो. पण हे फरक म्हणजे संघर्षाचं कारण नसावं, तर ते एकमेकांना समजून घेण्याचं साधन व्हावं. आणि यासाठी सर्वात पहिलं पाऊल म्हणजे ऐकणं. एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याच्या दृष्टिकोनातून ऐकणं. त्यामुळे संवादाचं दार उघडतं. संवाद म्हणजे केवळ बोलणं नव्हे, तर समजून घेणं. आणि दुसरं महत्त्वाचं अंग आहे अपेक्षांचं व्यवस्थापन. अनेक वेळा नात्यांमध्ये अपेक्षा या स्पष्टपणे मांडल्या जात नाहीत आणि मग समज गैरसमज यामुळे निराशा निर्माण होते. कोणी काय करावं, कसं वागावं याची पूर्वकल्पना ठेवण्यापेक्षा समजुतीने विचार करावा लागतो. नातं म्हणजे दोघांचाही समतोल. एकाचं बळ दुसऱ्याचं अशक्तपण भरून काढतं ते खरं नातं. तसंच स्त्री पुरुष नात्यांमध्ये स्पर्धा नसावी, सहकार्य असावं. घरकाम, जबाबदाऱ्या आणि स्वप्न या सगळ्या दोघांनी एकमेकाला साथ देणं गरजेचं आहे. आपण समोरच्या व्यक्तीचा त्रास, त्याचा ताण, त्याच्या मर्यादा याकडे बघतो का, हे विचारणं महत्त्वाचं आहे. दोघांनीही स्वतःच्या चुका स्वीकारायला तयार असणं, क्षमा याचना करणं, एकमेकांना स्वीकारणं हीच खरी तर नात्यांची ताकद आहे. शेवटी नातं टिकवायचं असेल, वाढवायचं असेल तर मीपेक्षा आपण या दृष्टिकोनाने विचार करणं गरजेचं आहे. मतभेद हे नैसर्गिक आहेत, पण त्यांना संवाद, समजून आणि प्रेमाच्या आधारावर मिटवता येतं. नात्यांची जपणूक ही वेळेत केलेल्या छोट्या प्रयत्नांचीच तर शक्य होतं.